कुटुंब नव्हते, त्याचं स्वतःचं घरही नव्हतं. तो कधी कॉलेजात गेला नाही, एखादे मोठे शहर त्याने पाहिले नाही. जिथे तो जन्माला आला तिथून त्याने कधी 200 मैलापर्यंत प्रवास देखील केला नाही. मोठेपणा मिळवून देणाऱ्या गोष्टी त्याने कधीच केल्या नाही. तो केवळ 30 वर्षाचा असताना समाजाचे मत त्याच्या विरोधात केले. त्याचे मित्र त्याला सोडून पळून गेले. शत्रूंच्या ताब्यात त्याला देण्यात आलं. विटंबना करून त्याची चौकशी केली नाही. 2 चोळामध्ये त्याला क्रुसावर ठेवलं. मरताना त्याच्या मारेकरांनी त्याची एकमेव संपत्ती त्याच्या कपड्यावर चिठ्ठ्या टाकल्या. मेल्यावर त्याला दुसऱ्याच्या कबरेत पुरलं. 20 शतके आली आणि सरली आणि मानवजातीचा केंद्रबिंदू व जगाच्या प्रगतीचा कळस तो आज बनला आहे. आजपर्यंत जे सैन्य लढाईला गेले, जे आरमार समुद्रात गेले, जितके कायदे मंडळ एकत्र बसले आणि ज्यांनी ज्यांनी राज्य केले, ते सर्व जरी एकत्र आले तरी ह्या एकाकी मानवाचे, देवाच्या पुत्राचे जीवन त्यांनी बदलले नाही आणि ते बदलू शकले नाही. ख्रिस्ताखाली एकत्र जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या दुःख सहन विधीमध्ये भाग घेऊन आम्ही आमचे देवावर असलेले प्रेम व्यक्त केले आहे. आज उपवासाचा दिवस आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सकाळपासून काहीच खाल्ले नसेल. आजचा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाच्या तारणासाठी दिलेल्या बलिदानाचे आज आम्ही स्मरण करीत आहोत. स्मरण होते की नाही मला माहीत नाही, परंतु क्रिसमस, उत्तम शुक्रवार आणि ईस्टर या दिवशी मोठ्या संख्येने आम्ही एकत्र जमतो. हे मात्र पुराव्यानिशी सत्य आहे. आजूबाजूला बघा, आता तुमच्या बाजूला, तुमच्या मागं, तुमच्या पुढं बसलेले लोक तुम्हाला ओळखत नसतील किंवा तुम्ही त्यांना ओळखत नसाल, कारण वर्षातून काही लोक क्रिसमसच्या दिवशी, गुड फ्रायडेच्या दिवशी आणि ईस्टरच्या दिवशी चर्चला येतात. जस्ट इन केस तुम्हाला कळत नसेल आज काय गोंधळ चालू आहे या विधीमध्ये, की काय मिस्सा आहे का कोणत्या प्रकारची मिस्सा आहे, ते कारण गेल्या वर्षी, या वर्षी कोणीच नाही आला मिसा द्यायला. गेल्या वर्षी आजच्या दिवशी देखील लोकांनी मिसा दिली होती, कोणाच्या आत्म्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी. मुद्दाम सांगितलं की आज मिसा होणार नाही, आज मिसा होत नाही. आज मिसा नाही, प्रभूचे दुःख सहन 3 भागामध्ये आम्ही साजरा करत आहोत. निवेदकाने प्रस्तावना त्याविषयी सांगितलेले आहे. देवाचं वचन आम्ही ऐकलं, त्याच्यावरती आता मननचिंतन करत आहोत. यानंतर आम्ही क्रूसवंदन करणार, क्रूसाला वंदन करणार आणि त्यानंतर ख्रिस्त शरीर स्वीकारणार. प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. आम्ही ख्रिस्ती बांधव जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आम्ही सर्व वर्षात, संपूर्ण वर्षामध्ये 3 रहस्य साजरा करत असतो. 3 महत्वाचे रहस्य आम्ही साजरा करतो आणि ह्या 3 रहस्य साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण आवर्जून आमचं काम सोडून, आमचं जबाबदारी सोडून आम्ही सर्वजण एकत्र जमत असतो. पहिलं रहस्य जे आम्ही साजरा करतो डिसेंबर महिन्यामध्ये, देवाने मानव देह धारण केला. कोणता सण? कोणता सण? क्रिसमस, नाताळचा सण. दुसरं रहस्य, देवाने दुःख सहन केलं आणि तो आमच्यासाठी क्रूसावरती मेला. आणि तिसरं रहस्य, ते कधी साजरा करतो? आजच्या दिवशी. आणि तिसरं रहस्य, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. आम्ही 2 दिवसांनी ईस्टर साजरा करणार.
ही 3 रहस्य माझ्या प्रियबंधू भगिनींनो आम्ही साजरा करतो खरी, परंतु खरोखर या 3 रहस्यांचा अर्थ आम्हाला खरोखर माहिती आहे का? नाहीतर उद्या असं नको व्हायला, वाटेत कोणी आम्हाला भेटणार आणि आम्ही त्यांना ते आम्हाला विचारणार, आज तुम्ही काय साजरा करतात? म्हणजे आम्ही क्रिसमस साजरा करतो. आज तुम्ही काय साजरा करतात? आम्ही गुड फ्रायडे साजरा करतो. आणि चुकून त्याने मला प्रश्न विचारला, बाबा मला 2 शब्दामध्ये 2 वाक्यामध्ये सांग, गुड फ्रायडे म्हणजे काय? जर का हे रहस्य मला माहिती नसेल तर रोज दर वर्षापासून आम्ही सजावटीत भाग घेणार, गुड फ्रायडेमध्ये भाग घेणार. म्हणून या दिवशी थोडासा वेळ लागला तरी या रहस्याबद्दल चिंतन करूया, कारण ही रहस्य आमच्या श्रद्धेचा भक्कम पाया आहे. ही रहस्य आम्हाला समजली माझ्या प्रिय बंधू भगिनींना, तर आम्हाला ख्रिस्ती धर्म समजला. नाहीतर आम्ही काही गोष्टी करतो, आमच्या करण्याला काही नाही अर्थ असतो, नाही ते आम्ही शोधून करण्याचा प्रयत्न करतो. नाताळ हे रहस्य आम्ही डिसेंबर महिन्यात साजरा करतो. देवाने मानवावरती एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी, आमच्या तारणासाठी या जगात पाठवलं. बरोबर की नाही? ते माहिती आम्हाला सगळ्यांना. त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला भरपूर माहिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त माणूस झाला, या जगामध्ये आला, त्याच्यात काय केलं? त्याने अद्भुत कृत्य केली, त्याने अनेक चमत्कार केले, त्याने अनेक लोकांना रोगापासून बरे केले, भूते काढली, वादळ शांत केले. स्वतःचं नाव कमवण्यासाठी नाही, लोकांचं दुःख हलकं करण्यासाठी. पुढे जाऊन हा देव जो माणूस झाला, त्यानं देवाच्या राज्याची घोषणा केली. तो म्हणाला, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. अनेक दाखले, अनेक गोष्टी त्याने सांगितल्या, त्याच्याद्वारे देवाची ओळख त्याने मला करून दिली. त्याचं डोंगरावरचं प्रवचन संपूर्ण जगात जगप्रसिद्ध आहे. त्यानं आम्हाला प्रार्थना करायला शिकवली, स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला, देवाची ओळख आम्हाला त्यानं करून दिली. परमेश्वर कोण आहे आणि त्याच्या मोबदल्यात माझ्या प्रियबंधू भगिनींनो आम्ही त्याला वधस्तंभावरती मारून टाकलं. तो आजचा हा दिवस. पहिलं रहस्य, देव माणूस झाला. दुसरं रहस्य, देवानं क्रूसावरचं भयानक मरण सोसलं, तो आमच्यासाठी क्रूसावरती मेला. आणि तिसरं रहस्य, माझ्या प्रियबंधू भगिनी, तो मेलेल्यातून पुन्हा उठला, मरणावरती विजय मिळवून. त्याच्यावरती मनन चिंतन तुम्ही ख्रिस्ताच्या दिवशी करणार. परंतु माझ्या प्रियबंधू भगिनींनो, हे सर्व काही आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे आणि कदाचित आम्हाला नाताळची, गुड फ्रायडेची, ईस्टरची सवय झालेली आहे. आणि म्हणून नाताळ आलं की आमच्या ओठावरती गाणं, येशू पैदा हुआ, झुमो नाचो खुशी से आज येशू पैदा हुआ, नाचत गाचत आम्ही घराघरात जातो, लोकांना शुभेच्छा देतो. आणि मग प्रायश्चित्त काळ येतो, उपवास येतो आणि आम्ही गायला सुरुवात करतो, दुःख वाटते प्रभू दुःख वाटते, क्रूसाचे गाणे वगैरे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर मानव देह धारण करतो आणि आम्ही सहज विश्वास ठेवतो. परमेश्वर दुःख सहन करतो आणि आम्ही विचार करत नाही की हे नक्की काय आहे. थोडा विचार करा. आज प्रिय बंधू भगिनींनो, देवाने आपले दैवी रूप, दैवी वैभव सोडून मानवी रूप धारण केले. ही शक्य आहे का? कसं काय शक्य आहे? मी तुम्हाला म्हटलं, माणूस मुंगी झाला, मुंगी. विश्वास पटेल तुमचा? माणूस मुंगी होऊ शकतो. मी म्हटलं माणूस मच्छर झाला, मस्किटो. विश्वास ठेवतो का आपण? ठेवणार का? माणूस मच्छर होऊ शकतो. माणूस गाढव झाला, काहीतरी गाढवासारखा माणूस करतो, माणूस गाढव होणार नाही, शक्य नाही. मग परमेश्वर ज्याचं दैवी रूप तो स्वर्गात ठेवून आपल्यासारखा माणूस झाला. कल्पना तुम्ही करू शकता का माझ्या प्रियबंधू भगिनींनो? माणसाच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. देवानं आपलं वैभव सोडून तो ह्या जगात आला. आम्ही साजरा करतो. कधी बसून विचार केला का डोक्यावरती परमेश्वरला का केलं हे एवढं? आम्ही एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो मी आजारी आहे, मला हा आजार झालाय. डॉक्टर
वचन सांगतं देवाचं वचन योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, प्रारंभी शब्द होता, तो देवासह होता, आणि पुढे सांगितलेलं शब्द देह झाला. आमच्या पापाचे गुलाम, आम्ही आमच्या पापाचे गुलाम बनलो होतो, आमची तारण करण्यासाठी देव माणूस झाला. त्याला कारण आहे, नुसतंच माणूस बनायचं म्हणून तो माणूस झाला नाही. एवढी प्रीती त्याने आम्हावरती केली की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठवलं. परमेश्वराचे आमच्यावरती किती प्रेम आहे, कल्पना आहे का माझ्या प्रिय बंधू तुम्हाला? आणि का तो आमच्यावरती एवढं प्रेम करतो? आम्ही कोण स्पेशल माणूस त्या जगामध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये माणूस विशेष काय आहे आमच्यामध्ये? वास्तविकता सांगतो तुम्हाला, या सृष्टीवर प्राणी मात्रापैकी जर कोणी सर्वात कमजोर असेल, वीक म्हणतो आपण, तर तो आहे माणूस. सृष्टीमध्ये निसर्गामध्ये आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्राणी मात्रामध्ये आणि पक्षामध्ये किती फरक आहे. जन्माला आल्यापासून त्यांना झंजावं लागतं. जिराफ जेव्हा आपल्या बाळाला जन्म देतो, माझ्या प्रिय भगिनी, तेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर जिराफ त्याला लाथ मारतो. तो उठला पाहिजे आणि चालला पाहिजे आणि पळला पाहिजे. तो जर का उठला नाही तर तो संपला. मग ते पक्षामध्ये बघा तुम्ही, प्राण्यामध्ये बघा आणि माणसामध्ये बघितल्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनी आम्हाला काय दिसतं? जन्माला आलेलं बाळ 9 महिने आपल्या आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर काहीच करू शकत नाही. 1, 2, 3 वर्ष त्याला दिसत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही. वर्षामागून वर्षे निघून जातात. मग कसं काही थोडंफार तो बोलायला लागतो, मग तो पळायला लागतो. इतकं पळतो की आई वडिलांना त्याला आवरावं लागतं. तरीही माझ्या प्रिय बंधू भगिनींनी विचार करा, आज माणसाकडे बघितलं आम्ही तर माणसाला काहीच अशक्य नाही. कसं काय? इतका कमजोर माणूस संपूर्ण सृष्टीमध्ये, तरी माणूस काहीही करू शकतो, कारण देवानं त्याला एक दान दिलेलं आहे. सर्वप्रथम देवानं त्याच्यावरती प्रेम केलं आणि त्याला सांगितलं फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज माणूस काहीही करू शकतो. आकाशात उडू शकतो, त्याला पंख नसलं तरी. समुद्रात खोलवर जाऊ शकतो, पोहू शकतो. नवीन नवीन गोष्टी तो निर्माण करू शकतो, कारण देवानं ह्या गोष्टी करण्याची बुद्धी, ताकद माणसाला दिलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पण माणूस, तुम्ही आणि मी, जी हुशारी आम्हाला दिली देवानं, माणूस हुशार जास्तच झाला. तो जास्तच हुशार निघाला. शिकता शिकता कधी तो माकडासारखा वागू लागला, तर कधी गाढवासारखा, तर तो कधी धूर्त लांडग्यासारखा, कधी वाघासारखा, तर कधी सापासारखा. पुढे जाऊन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या माणसानं देवाकडे बोट दाखवून त्याला म्हटलं, शांत बस, मला सांगू नकोस, मला सगळं कळतंय, मी काय करायचं, मी कसं जगायचं ते तू सांगायची मला गरज नाही. हा हुशार माणूस या जागेवरती पोहोचला. प्रिय बंधू भगिनींनो, तसा आम्ही विचार केला तर आमच्या स्वैराचाराला आणि आमच्या पापाला आणि आमच्या अहंकाराला आग घालण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला शिक्षा करायला पाहिजे होती. आमचा नाश व्हायला हवा होता. त्यानं मला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु देवाने प्रारंभीपासून आमच्यावर प्रेम केलं. प्रेमाचा त्याने आम्हाबरोबर करार केला आणि पापाद्वारे तो करार आम्ही मोडला. त्यानं मात्र तुटलेले नाते पुन्हा जोडण्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मानव देह धारण केला. तो माणूस होऊन या जगात आला. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या उत्तम शुक्रवारी वधस्तंभावर टांगलेल्या, गायांनी भरलेल्या, काट्याने टोचलेल्या देवाच्या प्रेमाचे आज आम्ही स्मरण करतो. यशाया संदेशच्या अध्याय 53 मध्ये आपल्याला सांगतो, खरोखर आमची व्याधी
आमचे व्याधी म्हणजे आमचे रोग, आमचे आजार त्याने आपल्यावर घेतले. आमचे क्लेश, आमचे दुःख, आमच्या वेदना त्याने वाहिल्या. तो आमच्या अपराधामुळे म्हणजे आमच्या पापामुळे, स्वैराचारामुळे घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे, दुराचारामुळे आणि वाईट कृत्यांमुळे खेचला गेला. त्यास बसलेल्या फटक्यांनी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बळकून गेलो होतो, त्याचे हाल केले तरी त्याने ते सोशिले. वधावयास नेत असलेल्या पोपटाप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड देखील उघडले नाही. प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या प्रेमाची विटंबना, देवाच्या प्रेमाची क्रूर हत्या अशा प्रकारे केली जाईल हे प्रभू येशूच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर यशाया संदेष्टाने लिहून ठेवले होते. त्या पहिल्या उत्तम शुक्रवारी 2000 वर्षापूर्वी देवाच्या प्रेमाचा विजय झाला. प्रभू येशूच्या रक्ताने, मरण आणि पुनरुत्थानाने आम्हा सर्वांचे तारण झाले. देवाचे मानवाशी तुटलेले नाते पुन्हा जोडले गेले. हे आम्ही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो विसरलो का? त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे. स्मरण करणे गरजेचे आहे, कारण स्मरण आम्हाला आठवण करून देते, आम्हाला जाणीव करून देते देवाच्या प्रेमाची आणि त्यानं आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी केलेल्या बलिदानाची. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूच्या दुःख सणात सहभाग घेत असताना स्मरण करा, देवाच्या प्रेमाने सौलाचा पॉल झाला. प्रभू येशू ख्रिस्त सौलाला म्हणाला होता, सौल सौल तू माझा छळ का करतोस? त्या पवित्र क्रूसाला वंदन करताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमची एक एक पापे, आमच्या वेदना, आमचे क्लेश, आमचे दुःख, आमचे अपराध, आमच्या वासना, आमची व्यसने मनात आणून पश्चाताप करूया आणि आमच्या पापाचा त्याग करूया. आमच्या देवाच्या प्रेमाची साक्ष माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आमच्या मुलांना सांगूया, आमच्या आई वडिलांना सांगूया, स्वतःला सांगूया, माझ्या देवाचे माझ्यावर प्रेम आहे. तो माझ्या पापासाठी पदस्थानावरती गेला. क्रूसाचे लाकूड आहे, आमच्या पापासाठी, आमच्या दारणासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी ख्रिस्त टांगला